हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात. भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी लढत. नंदुरबार पालिकेसाठी सुद्धा आज मतदान. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये आज अँजिओप्लास्टी. पाणी संकट टाळण्यात कुचकामी ठरल्यामुळे औरंगाबाद महापालिका बरखास्त करा. कृषीमंत्री विखे पाटील यांची मागणी. ख्यातनाम गणितज्ञ डॉक्टर श्रीराम अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अमेरिकेत निधन. आता बातम्या विस्तारानं. नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या 3 नगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. नंदुरबार पालिकेच्या 37, नवापूरच्या 18 आणि तळोदा पालिकेच्या 17 अशा एकूण 72 जागांसाठी आज मतदान होत आहे. तीनही शहरांमध्ये एकूण 105 स्थळांवरच्या 224 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. राज्यातल्या 10 पालिकांपैकी सर्वाधिक पालिका नंदुरबार जिल्ह्यात आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदानाला आज सुरुवात झाली आहे. राज्यातील 46 लाख मतदार 459 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करतील. भाजपचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2 प्रमुख पक्षांमध्ये खरी टक्कर रंगणार आहे. मतदानासाठी 7253 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा अँजिओप्लास्टी होतीये. बांद्र्यातील लीलावती रुग्णालयामध्ये सकाळी 10 वाजता ही शस्त्रक्रिया होईल. उद्धव ठाकरे यांच्यावर जुलै महिन्यातच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच शस्त्रक्रियेची पुढची स्टेप म्हणून ही अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. शहरातील पाणी टंचाई टाळण्यात औरंगाबाद महापालिका कुचकामी ठरली आहे. त्यामुळे महापालिका तातडीनं बरखास्त करा अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसंच मराठवाड्यातील नेत्यांनी पाणी प्रश्नावरून वाद निर्माण करण्यापेक्षा जायकवाडीतील पाण्याच्या मृत साठ्याचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला सुद्धा विखे पाटलांनी दिलाय. जगातील नामवंत गणितज्ञ असा लौकिक असणारे प्राध्यापक श्रीराम अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. ते 82 वर्षांचे होते. अभ्यंकर पर्ड्यू विद्यापीठामध्ये गणित आणि कम्प्युटर शास्त्राचे प्रमुख होते. श्रीराम अभ्यंकर यांनी कॉन्जेक्टर ऑफ फायनाईट ग्रुप थिअरी हा महत्वाचा गणिती सिद्धांत मांडला होता. मुंबईतल्या MMRDA ग्राउंडवर सध्या ऑटो एक्स्पो सुरू आहे. या एक्स्पोमध्ये ऑडी, R8, पोर्शे, मर्सिडीज आणि BMW सारख्या अलिशान गाड्या पाहायला मिळणार आहेत. तसंच हार्ले डेव्हिडसन यासारख्या सुपर बाईक सुद्धा लोकांना पाहायला मिळतील.